युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, नेहरू युवा केंद्र तसेच शक्ती विकास अकॅडमी नाशिक यांच्या वतीने 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या स्वच्छता पंधरवड्यानिमित्त संस्थेतील युवक युवतींना या कालावधीत स्वच्छता मोहिमेची शपथ देण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानांतर्गत वर्षातून 100 दिवस आणि आठवड्यातून 2 तास गाव, शहर तसेच गल्ली या भागात स्वच्छता करून अभियानात मी अजून 100 व्यक्तींकडून हे कार्य करून घेईन व त्यांना सहभागी करून स्वच्छतेचा निर्धार करीन, ही शपथ नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक भगवान गवई यांनी दिली। या प्रसंगी शक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष तथा राज्य युवा पुरस्कार प्राप्त मनोहर जगताप यांनी स्वच्छता पंधरवड्यानिमित्त मार्गदर्शन केलं। या प्रसंगी गोल्फ क्लब मैदान येथे स्वच्छता करण्यात आली। यावेळी मनोहर जगताप, भगवान गवई, निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी जगदीश सोनार, निवृत्त हवाई दल अभियंता हाजी इसा रज्जब शेख, संस्थेचे खजिनदार अशोक जगताप, नेहरू युवा केंद्राचे युवा प्रतिनिधी नितीन निकम, रवी सरकटे, मनीषा जगताप, शंकर देशमाने, लेखापाल हरी ठाकरे, युवक युवती, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार, नेहरू युवा केंद्र संलग्न शक्ती विकास अकॅडमी तर्फे अण्णाभाऊ साठे जयंती तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली। संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप आणि नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक भगवान गवई यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आलं। यावेळी मनोहर जगताप यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी भगवान गवई, निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी जगदीश सोनार, निवृत्त हवाई दल अभियंता हाजी इसा रज्जब शेख, नेहरू युवा केंद्राचे नितीन निकम, रवी सरकटे, मनीषा जगताप, शंकर देशमाने, राकेश खरे, वैभव कुऱ्हाडे, अभिषेक ताकाटे, निलेश शेजवळ, राहुल रायते आदी उपस्थित होते। नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अभिषेक ताकाटे, नाशिक।